ला 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 ला, हमने जाना जादूगरी प्यार चीज है इश्क की। ऐका ना, मी काय सांगते तुम्हाला, खूप वेळा ऑर्डर आल्या हेअर ऑइलच्या आणि मी ते डिस्पॅच केलं, पार्सल त्यांच्यापर्यंत पोचलं. आणि मेन गोष्ट म्हणजे काय माहिती का, की रिपीट ऑर्डर येत आहेत. म्हणजे जसं की आता लताताई म्हणून आहेत नवी मुंबईच्या, तर ह्या त्यांच्या आहेत 200 ml च्या 2 बॉटल, आणि ही त्यांची तिसरी ऑर्डर आहे. म्हणजे हे तिसऱ्यांदा ऑर्डर करतायत त्या. आणि याच्यावरूनच आपल्याला कळतं, म्हणजे तुम्हाला सांगण्याचा उद्देश एकच आहे की आपलं जे तेल आहे हेअर ऑइल, तर त्याचा रिझल्ट खूप छान आहे. म्हणून तर सगळेजण पुन्हा पुन्हा ऑर्डर करतायत ना. आणि तसं पाहायला गेलं तर मी एकचदा एक रील पोस्ट केलेली आहे आणि त्याच्यात एकचदा फक्त शेअर केलेलं आहे की असं असं तेल मी बनवते. पण त्याच्या ऑर्डर अजून कंटिन्युअसली चालूच आहेत. आणि ह्या दुसऱ्या 100 ml च्या पण अजून काही ताईंच्या ऑर्डर आहेत. तर असं म्हणजे चालूच असतात. आणि तुम्हाला सुद्धा तुमचे हेअर्स जर का लॉंग, दाट वगैरे असे हवे असतील तर तुम्ही सुद्धा म्हणजे बघू शकता, माझे केस छानच आहेत. आणि तुम्हाला पण जर का तुमचे केस मस्त छान सिल्की शायनी दाट असे बनवायचे असतील, लांब सळक मस्त न गळणारे असे पाहिजे असतील, तर नक्कीच तुम्ही आपलं हेअर ऑइल ऑर्डर करू शकता. स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे ना, त्या नंबरवर तुम्ही हेअर ऑइल ऑर्डर करू शकता. तर याचा रिझल्ट बेस्ट, एकदम मस्त. चला बाय. हेअर ऑइलचे पार्सल डिस्पॅच केले आणि त्याच्यानंतर मग आलो आम्ही इकडं. जी आम्ही स्कूटी काल आहे ना चॉईस करून आलो होतो, कुठला कलर घ्यायचा वगैरे असं म्हणून, आणि ती आज आपल्याला आणायची होती. आधीच आपलीवाली एक स्कूटी आहे घरी, पण तिला ना खूप जास्त पेट्रोल लागतं. आणि आपण जर सौर पॅनल बसवलेलं आहेच, तर मग त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा असं म्हणून मग आम्ही ही चार्जिंगची स्कूटी जी आहे ना ती घेतली. आणि खूप कमी रेंजमध्ये आणि इथल्या इथं आपण गावात फिरू शकू. म्हणजे जास्त किलोमीटर पण आपल्याला जायचं नाही, इथंच फक्त मुलांना आणायला सोडायला अशी म्हणून आम्ही ही घेतली. स्कूटी घरी आणली तर सगळ्यात जास्त आनंद कृष्णालाच झाला. तिला असं वाटलं माझीच आहे, आणि तिच्या म्हणूनच घेतली ती. कारण तिलाच आता पुढे स्कूलला जायला, ट्युशनला जायला वगैरे लागेल. तोपर्यंत तिला शिकवून वगैरे ठेवू, अजून नाही देणार, पण मग तोपर्यंत शिकून जाईल, पूर्ण ट्रेन होऊन जाईल इथल्या इथं आपल्या कॉलनीमध्ये चालवून वगैरे. आणि त्याच्यानंतर मग आपण तिला आरामात देऊ शकतो, कुठं जायचं असेल, कुठं सोडायला वगैरे असं म्हणून तेव्हा. आणि मम्मीने पण इकडं हिची स्कूटीची पूजा वगैरे केली, कृष्णाने पूजा केली. नवीन वाहन असो काही असो, वस्तू घरात आल्यावर आपण पूजा करतो, त्याच्या चाकांवर पाणी वगैरे टाकतो, ओवाळतो असं म्हणून स्वस्तिक काढलं, छान पूजा केली. पण जशी आपली ही पेट्रोलची स्कूटी असते ना, तर त्याच्यापेक्षा ही जी स्कूटी ती इतकी पळते ना, तिला इतकुसं म्हणजे आपण सुरू करत नाही, चाबी लावत नाही तोपर्यंत इतकी फास्ट चालते ही. त्याच्यामुळे सुरुवातीला मला खूप भीती वाटत होती हिच्यावर चालवायला मला जमेल की नाही असं म्हणून. पण काय नाही, 2-3 दिवस चालवलं ना बरोबर आरामात आपल्याला सवय होऊन जाते आणि आपण म्हणजे छान चालवू शकतो. उलट ही ना हलकी पण असते याच्या आपल्या नॉर्मल स्कूटीपेक्षा. घरी स्कूटी घेऊन आलो तेव्हा चहाची वेळ झालेलीच होती आणि म्हटलं चला आता काहीतरी गोडतोंड करायचंच आहे. मग चहाच ठेवला, मस्त छोटीशी चहा पार्टी आम्ही केली स्कूटी आणल्याच्या आनंदामध्ये. नवीन गाडी आणली तुझी? मग बाई आणली. आज आम्ही मस्त नवीन गाडी आणली, तिचीवाली चहा पार्टी चालू आहे आता इकडं. काळा कलर काळ्या कलरचे. हे पहा मैत्रिणींनो, आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. छोटंसं आयुष्य दिलेलं आहे देवाने, आणि ते आपण कसं घालवायचं आणि कुठल्या गोष्टींमध्ये अडकून राहायचं हे आपल्या हातात असतं. आणि कसं सेलिब्रेट करायचं, छोट्या छोट्या गोष्टींमधून कसा आनंद घ्यायचा हे सुद्धा आपल्या हातात आहे. नाहीतर मग सगळं इतकं छान चाललेलं असतं आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण जर रुसून बसलो किंवा मग त्याच गोष्टी आठवून आठवून जर कधी म्हणजे स्वतःचं मन वगैरे आपण जर हे करत बसलं तर त्यात काही मजा नाही आहे. पण मला असं वाटतं की सोडून देत चला आणि छान आनंदाने जगा आणि जगू पण द्या सगळ्यांना. त्याच्यानंतर आम्ही पार्टीसाठी इथं आलो, मस्त रगडा कचोरी खाल्लं आणि घरीसुद्धा मुलांना सगळ्यांसाठी पार्सल आम्ही घेऊन गेलो.
आता कृष्णाची स्कूटी आणली म्हटल्यावरती पा तिला किती व्यवस्थित छान पुसून वगैरे छान चमकवून राहिली. मला म्हणे मम्मी हिच्यावर एवढीशी पण धूळ बसू देणार नाही मी. असा छोटासा व्हिडिओ होता आजचा आणि छोटंसं काहीतरी तुम्हाला सांगावंसं वाटलं, दाखवावंसं वाटलं मला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअरसुद्धा करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.